योगदान खरं म्हणजे आपल्याला माहिती नाही आहे. पण ज्या काळामध्ये सयाजीराव गायकवाडांनी काम केलं समाज उद्धाराचं आणि एकूणच राष्ट्रीय काम केलं, तर माननीय बाबा भांड सरांनी सयाजीराव गायकवाडांच्याबद्दल खूप मोठं त्यांचं वाङ्मय आणि त्यांचं कार्य समाजासमोर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. खरं म्हणजे सयाजीराव गायकवाड याच्यावर पण अनेक व्हिडिओ केले पाहिजे, एवढं त्यांचं मोठं काम आपल्या समाजाला सांगण्याची गरज आहे. पण सरकारने त्यांच्या 12 खंड प्रकाशित केलेले आहे समग्र वाङ्मयाचे, तसे त्यांचे 100 खंड बाबा भांडे यांच्याकडे तयार आहेत. पण त्यातले 12 प्रकाशित केले, किमान ते तरी आपण कधीतरी वाचायचा प्रयत्न केला पाहिजे. त्यातलं पहिला 12वा खंड जो आहे त्याच्यात एक साधारण त्यांनी त्यांच्या कार्याची ओळख करून दिलेली आहे. तर सयाजीराव गायकवाडांनी अस्पृश्यांसाठी तर खूप मोठं काम केलंच, त्यांच्याकडे शिक्षणाचा खूप मोठा प्रसार केला. पण जगात जे जे चांगलं तेव्हा घडत होतं ते सगळं चांगलं ॲडमिनिस्ट्रेशन त्यांनी आपल्या राज्यामध्ये राबवायचा प्रयत्न केला. आणि त्यांच्या समकालीन जेवढे राष्ट्रीय कार्यामध्ये सहभागी असलेले नेते होते, बाबासाहेब आंबेडकर तर त्यामध्ये आहेत, पण महात्मा गांधी असतील, कृष्णाजी अर्जुन केळुसकर असतील, महर्षी विठ्ठलरामजी शिंदे असतील, महात्मा फुले असतील, कर्मवीर भाऊराव पाटील असतील, या सगळ्यांच्या कार्याला, लोकमान्य टिळकांच्या सुद्धा कार्याला सयाजीराव गायकवाडांनी भरघोस मदत केली आणि राष्ट्रकार्यामध्ये त्यांनी सातत्याने योगदान दिलेले आहे. गोलमेज परिषदेच्या वेळेला सयाजीराव गायकवाड पहिल्या गोलमेज परिषदेला जेव्हा गेले होते तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांची त्यांची भेट झाली. बाबासाहेब आंबेडकरांना त्यांनी खास भोजन देऊन त्यांचा मोठा सन्मान लंडनमध्ये केला होता. सयाजीराव गायकवाड आणि शाहू महाराज हे बाबासाहेबांच्या प्रतिमेला आणि त्यांच्या कर्तृत्वाला ओळखणारे राजे होते आणि त्यांनी योग्य पद्धतीने बाबासाहेबांच्या कामाला मदत केलेली आहे आणि समर्थन दिलेलं आहे. तसंच त्यांनी कृष्णाजी अर्जुन केळुसकरांच्या कामाला, महात्मा फुलेंच्या कार्याला आणि विठ्ठलरामजी शिंदेंच्या कार्याला सुद्धा भरघोस मदत केली आणि त्यांच्या माध्यमातून समाजाचं काम पुढे नेण्यासाठी त्यांनी हातभार लावलेला आहे. म्हणजे शिक्षणातलं काम जर कोणी केलं असेल एक राज्य म्हणून, एक राष्ट्रभक्त राजा म्हणून, तर सयाजीराव गायकवाडांचं काम हे सगळ्यात वरचं स्थान त्यांचं आहे. त्यांनी अस्पृश्य, आदिवासी, दलित, मराठा, बहुजन सगळ्यांसाठी त्यांनी मोठं काम केलं. त्यांनी ब्राह्मण समाजाच्या लोकांना सर्टिफिकेट कंपल्सरी केलं होतं पूजा अर्चा जर करायची असेल तर. म्हणजे त्यांनी काही कोणावर अन्याय नाही होऊ दिला, पण त्यांनी सगळ्या समाजाला उत्थानाच्या दिशेने खूप मोठं काम केलेलं आहे. आणि त्यांचं काम हे त्यावेळेला जगात ज्याला प्रगतिशील राज्य असं म्हणतात, त्या प्रगतिशील राज्यांपेक्षा पण त्यांचं काम पुढच्या स्तरावरचं होतं, हे बाबासाहेबांनी सुद्धा नमूद करून ठेवलेलं आहे. त्यामुळे सयाजीराव गायकवाड हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर एक आदर्श राजा म्हणून आपल्यासमोर, म्हणजे संभाजी राजांचा आपण छत्रपतींच्या काळाशी जोडून उल्लेख करतो म्हणून त्यांच्या नंतरचा आधुनिक काळातला राजा म्हणून, एक प्रबोधन युगातला महान कर्तृत्ववान महापुरुष म्हणून आपण सयाजीराव गायकवाडांकडे बघितलं पाहिजे. आणि त्यावेळेला महाराष्ट्र आणि गुजरात एकच होता. सयाजीराव गायकवाडचा बडोदा आता जरी गुजरातमध्ये गेलेला असलं तरी तो त्यावेळेला महाराष्ट्राचाच पार्ट होता. आणि सयाजीराव गायकवाडांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील कवळाणा तालुक्यात एका गावात झालेला आहे. तर कवळाणा गावात झालेला आहे, तर ते आपण लक्षात घेतलं पाहिजे की ते आपल्या रक्तमांसाचे अत्यंत जवळचे असं त्यांचं व्यक्तिमत्व. तर हे मी नावं असे मोजके सांगितलेले आहेत. एक पुंजाबाबा गोवर्धने इगतपुरी तालुक्यातले एक नाव आहे. त्यांनी सुद्धा अस्पृश्य उद्धारासाठी आणि आदिवासींसाठी खूप मोठं काम केलं. ते त्या भागातले एक मराठा आमदार झाले नंतर कम्युनिस्ट पक्षाच्या माध्यमातून. तर त्या काळात त्यांचं चरित्र छोटंसं चरित्र आहे, पण त्यामधून लक्षात येतं की सत्यशोधक समाज जो महात्मा फुलेंचा होता त्याच्यामध्ये पूर्णवेळ काम करणारे अनेक मराठा कार्यकर्ते होते. म्हणजे सत्यशोधक समाजाला गावगाड्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मराठा माणसांनीच केलेलं आहे. त्याबरोबर इतर जातीचे लोकही असतील, पण त्यात मराठा पण होते. मुळात मराठा म्हणत असताना आपण एक गोष्ट अशी लक्षात घेतली पाहिजे की मराठा हा राष्ट्रीय शब्द आहे. म्हणून तर पंजाब, सिंध, गुजरात, मराठा आपण राष्ट्रगीतामध्ये ऐकतो. हा राष्ट्रगीतात आलेला मराठा शब्दाचा अभिमान कोणाला आहे? मराठा समाजाला आहे. मराठा समाजाला जात चिकटवण्याचा प्रयत्न केला की हे मराठा आहेत, हे मराठा आहेत, आणि त्यांना मराठा म्हणून एकटं पाडण्याचा प्रयत्न महाराष्ट्रात होतो. तेव्हा क्यू करावीशी वाटते. जर राष्ट्रगीतातला मराठा आम्ही असू तर तुम्ही विचार करा तुम्ही कोण आहात. तुम्ही ओबीसी आहात, तुम्ही दलित आहात, पण तुम्ही मराठा आहात का जे राष्ट्रगीतामध्ये म्हटलेलं आहे?
राष्ट्रगीतातला मराठा आम्ही आहोत हे अभिमानाने सांगणारा हा मराठा समाज आहे. ते जातीशी जोडायचं की नाही जोडायचं हे आमचं काम नाही. आम्ही कधीही जातीशी या शब्दाला जोडण्याचा प्रयत्न केला नाही. पण एक शेतकरी समाज म्हणून मराठा समाजाची आज जी ओळख झालेली आहे, मूलतः हा शेतकरी समाज आहे. पण राष्ट्रगीताचा मध्ये असलेला मराठा शब्दाचा आम्हाला अभिमानच आहे. आणि जर महाराष्ट्रव्यापी तो शब्द असेल तरी आम्हाला त्याचा अभिमानाचा, आम्ही सगळ्यांना बरोबर घ्यायला तयारच आहोत आणि आम्ही सगळ्यांना आमच्या रक्तमांसाचं मानतोच आहोत. महात्मा फुलेंनी सांगितलं ते आम्ही नाकारलेलं नाहीच आहे. पण जेव्हा मराठा कोणीतरी या महाराष्ट्राचे दुश्मन आहे असं रंगवल्याचं कार्यक्रम अलीकडे चाललेला आहे, तेव्हा हे बोलणं येतं की आम्ही मराठा आहोत, तुम्ही कोण आहात ते तुम्ही तुमचं ओळखा. मुळात ओबीसी हा शब्द काही राज्यघटनेतही नाही आणि राष्ट्रगीतातही नाही. ओबीसी हा शब्द काही राष्ट्रीय समूहाचं नाव नाही. मुळात हे ओबीसी काय आहे झेंगट? ओबीसी काही एक जात? मग ओबीसी आहे काय नेमकं? ओबीसी काही नाही आहे बांधवांनो. आणि असं ओबीसीला कुठलंही आरक्षण नाही आहे. आरक्षण हे प्रत्येक क्लासच्या मागासलेपणावरून दिला गेलेला बेनिफिट आहे. तो कुठल्याही ओबीसीसाठी दिलेला बेनिफिट नाही आहे. त्याला सगळेजण ओबीसी ओबीसी म्हणून एक जात करायचा जेव्हा प्रयत्न केला जातो तेव्हा मला त्याच्याबद्दल आश्चर्य वाटतं. आणि अतिशय चांगले चांगले विद्वान या गोष्टीमध्ये अडकत जातात. मी आधी आपल्या महान कर्तृत्वान आणखी एक नाव आपल्याला सांगायचं, मग त्यानंतर मी या गोष्टीकडे वळेल की जातींचा अन्याय, जातींवर केलं जाणारं काय जे आहे पाटीलकी वगैरे या गोष्टीकडे पण मी येतो. असमानता, जातीयवाद या गोष्टीकडे पण मी येतो. पण अजून एक चौथं नाव मला सांगायचं होतं, ते म्हणजे डॉक्टर पंजाबराव देशमुखांचं नाव. पंजाबराव देशमुखसुद्धा राष्ट्रीय काँग्रेसचे नेते होते, परदेशात जाऊन बॅरिस्टर होऊन आलेले नेते होते. आणि पहिलं ओबीसी, अखिल भारतीय ओबीसी फेडरेशन जर कोणी स्थापन केलं असेल तर ते डॉक्टर पंजाबराव देशमुखांनी स्थापन केले. देशमुख मराठा समाजातले देशमुख होते पंजाबराव देशमुख. मग त्यांनी का ओबीसी समाजासाठी फेडरेशन स्थापन केलं? कारण ते स्वतःला या कुणबी समाजाचा घटक समजत होते. तर पंजाबराव देशमुखांनी 1950 साली अखिल भारतीय ओबीसी फेडरेशन स्थापन केलं आणि घटनेमध्ये ओबीसींना सुद्धा आरक्षणाची तरतूद असावी असा आग्रह पंजाबराव देशमुखांनी केलेला आहे. ते घटना समितीचे सदस्य होते. ही गोष्ट आपण विसरता कामा नये. पंजाबराव देशमुखांनी खरं म्हणजे जसे शाहू महाराज हे आरक्षणाचे जनक आहेत तसे डॉक्टर पंजाबराव देशमुख हे सुद्धा ओबीसी आरक्षणाचे जनक हे आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. याच्याबद्दलच्या गोष्टी आता ते मराठा असल्यामुळे काही तथाकथित ओबीसीतले लोकांना ते पटत नाही, पण त्यांच्या पटण्यावर थोडी सत्य इतिहास अवलंबून असतो. तर असे मी जे नावं सांगितले, छत्रपती शिवराय आहेत, संभाजी महाराज आहेत, महाराणी ताराराणी आहे, राजमाता जिजाऊ आहे, शहाजी महाराज आहे, मालोजी राजे आहेत. आणि अलीकडे आपण जर नावं घेतली प्रबोधन युगातली तर महात्मा फुले आहेत, कृष्णाजी अर्जुन केळुस्कर आहे, महाराजा सयाजीराव गायकवाड आहे, छत्रपती शाहू महाराज आहेत, महर्षी विठ्ठलरामजी शिंदे आहेत, डॉक्टर पंजाबराव देशमुख आहेत, पुंजाबाबा गोवर्धने हे नाव नवीन आहे इगतपुरी तालुक्यातलं, पण त्यांचंही चरित्र तुम्ही मिळालं तर जरूर वाचा. ही मी प्रातिनिधिक नावं सांगितलेली. अगदी अलीकडचंही नाव सांगायचं असेल तर मला सांगता येईल, पण ते पुढच्या ओघात मी सांगेल. माननीय यशवंतराव चव्हाण आणि शरद पवारांनी काय केलं अस्पृश्यांसाठी तेही मी सांगेन. परंतु मला आधीच हे सांगायचं असं आहे की मराठा समाजाच्या वरती जेव्हा आरोप केले जातात तेव्हा या आरोपांना या महामानवाच्या वाङ्मयात कुठे स्थान आहे का? बाबासाहेबांनी कुठे लिहून ठेवलं आहे का हा गावगाड्यातला मराठा समाज अस्पृश्यांवर अन्याय करतो म्हणून? महात्मा फुलेंनी कुठे लिहून ठेवलं आहे का? सयाजीराव गायकवाडांच्या राज्यामध्ये असं घडलं का? छत्रपती शाहूंच्या इतिहासात असं आढळतं का? महर्षी विठ्ठलरामजी शिंदेनी तर त्या अस्पृश्यांच्या उद्धारासाठी आयुष्यच वेचलं. जनक्का शिंदेंचंही नाव आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. तर या सगळ्या याच्यामध्ये आपण या महामानवांची नावं लक्षात ठेवली पाहिजेत, यांचं कर्तृत्व समजून घेतलं पाहिजे. आणि मला असं वाटतं यांचं कर्तृत्व समजून घेतलं तरच मराठा समाजाला पुढच्या काळामध्ये चांगले दिवस दिसू शकतात. शेवटी कोणत्याही समाजाला पुढे जाण्यासाठी एक आपला आदर्श ठेवावा लागतो. छत्रपती शिवराय आपला आदर्शच नाही, ते आपलं दैवतही आहे, पण ते ऐतिहासिक प्रतिमा आहे. आपल्याला आजच्या आधुनिक काळातले कर्तृत्ववान माणसं लक्षात समोर घ्यावं लागतील.
आणि त्यामध्ये आपल्याला महर्षी विठ्ठलरामजी शिंदे, सयाजीराव गायकवाड आणि शाहू महाराजांचं नाव घ्यावं लागतं. त्यामध्ये योग्य भूमिका करणारे कृष्णाजी अर्जुन केळुसकर, त्यांना दादा केळुसकर म्हटलं जायचं, त्यांचं नाव आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. पंजाबराव देशमुखांचं नाव लक्षात घ्यावं लागतं. पण पंजाबराव देशमुख हे काँग्रेस पक्षाचे असल्यामुळे त्याला राजकीय अंग येऊ शकतं. परंतु आपण एक गोष्ट लक्षात घ्यावी की महर्षी विठ्ठलरामजी शिंदे, सयाजीराव गायकवाड आणि छत्रपती शाहू महाराज यांचं जमिनीवरचं काम खूप मोठं आहे. सामाजिक योगदानाचा जेव्हा जेव्हा विषय येईल भारतामधला, तेव्हा तेव्हा या 3 महामानवांनी जो मागास समाज आहे, मग त्यात मराठा असतील, अलीकडच्या मराठा तत्सम जाती असतील, बलुतेदार असतील, आलुतेदार असतील आणि अस्पृश्य असतील, या सगळ्या स्त्रियांच्या सुद्धासाठी जे काम या महामानवांनी केलेलं हे मूलभूत राष्ट्रीय स्तरावरचं काम आहे आणि राष्ट्रीयच काम आहे. परंतु हे राष्ट्रीय स्तरावर का नोंदवलं जात नाही, त्याचं कारण असं आहे की मराठा समाजच या लोकांना विसरलेला आहे. दुसरे तर विसरणारच, कारण त्याच्यामध्ये कावा असू शकतो की हे इतिहास समोर आले तर बघ मराठा समाजाची प्रस्थापना होईल. पण मराठा समाजाने तर किमान हे विसरू नये. त्यामुळे मी पुन्हा पुन्हा सांगतो की महर्षी विठ्ठलरामजी शिंदे, महाराजा सयाजीराव गायकवाड आणि छत्रपती शाहू महाराजांचं जे अस्पृश्योद्धाराचं असेल, दलितांसाठी केलेल्या कामाचं असेल, सामान्य समाजासाठी बलुतेदार, अलुतेदार, मराठा समाज या सगळ्यांसाठी केलेलं काम असेल, शिक्षणाचा प्रसार असेल, महिलांसाठीचे कायदे असतील, या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे आणि अभिमानाने हे नावं समोर ठेवली पाहिजे आणि यांचा काळही लक्षात घेतला पाहिजे. तो काळ कुठे आहे? म्हणजे बाबासाहेब आंबेडकर तर आमच्यासाठी राष्ट्रपुरुष आहेतच, कर्तृत्ववान महामानव आहेतच, त्यात काही शंका घ्यायची गरज नाही, कोणाच्या सर्टिफिकेटची आम्हाला त्यासाठी गरज नाही. परंतु ह्यांनी तर बाबासाहेबांच्या आयुष्याच्या सुरुवातीच्या आधी काम केलेलं आहे, ते विसरायचं काय कारण नाही ना. अस्पृश्य समाज तर काही कोणा एका जातीची मक्तेदारी नाही आहे. अस्पृश्य समाज या समाजाचाच एक षष्ठांश भारत आहे, राष्ट्रीय समाजाचाच एक घटक आहे. त्यांच्या काळामध्ये जी अस्पृश्यता निर्माण झाली ती काही मराठ्यांनी निर्माण केलेली नाही आहे आणि शिवाजी महाराजांच्या काळात अस्पृश्यतेचं जास्ती चटके बसले नाही, पण ते पेशवाईच्या काळात पुन्हा का बसले त्याला कारणं वेगळी आहेत. मला एक असा प्रश्न पुन्हा सगळ्यांना विचारायचा आहे, मग मी असमानता, विषमता त्या गोष्टीकडे येईल आणि गावगाड्यात आता काय चाललेलं आहे त्याच्याकडे येईल. मुळामध्ये एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की आपण अस्पृश्यांच्या आणि जे मागास घटक आहेत त्यांच्याबद्दलचा जेव्हा कामाचा विचार करतो तेव्हा आपल्याला आपल्या या राष्ट्रपुरुषांचं योगदान लक्षात घ्यावं लागतं. आता पुढे विषय असा येतो तो म्हणजे परवा मी योगेंद्र यादव नावाचे एक महान समाजशास्त्रज्ञ आहेत आणि अतिशय मी त्यांचा फॅन आहे, कारण ते मूलभूत गोष्टी मांडत असतात. परंतु त्यांचा एक व्हिडिओ अलीकडे प्रस्तुत झालेला आहे आणि जातीच्याच आधारे आरक्षण देण्याची का गरज आहे याची त्यांनी मांडणी केलेली आहे. तर मला त्याबद्दल थोडीशी दया आली त्यांची, कारण एवढा मोठा माणूससुद्धा कधी कधी कसा जातीवादी होतो. त्याने सुरुवातीला सांगितलं की मी यादव आहे आणि यादव काही 92पर्यंत आरक्षणात जात नव्हती, पण नंतर ती आरक्षणात आली आणि आता यादवसुद्धा ओबीसी जात झाली त्यांच्या दृष्टीने. म्हणजे त्यांनी 3 जातीचं नावं सांगितली, एक म्हणजे SC, दुसरी म्हणजे ST आणि तिसरी म्हणजे ओबीसी आणि उर्वरित अपर कास्ट, अशी त्यांची मांडणी आहे. म्हणजे दुर्दैवाने एखाद्या समाजाला राजकारणाच्यासाठी ओबीसीतून बाहेर ठेवला असेल तर तो मागासलेला असू शकत नाही, अशी ही मांडणी आहे. पण दुसरी गोष्ट त्यांची मूलभूत मांडणी कशी चुकते. SC ही काही जात नाही, ST ही सुद्धा काही जात नाही आणि OBC ही सुद्धा जात नाही, पण अपर कास्ट म्हणतात, OBC जाती म्हणतात, OBCला एक जात म्हणतात, SCला एक जात म्हणतात आणि STला एक जात म्हणतात. तेव्हा हे समाजद्रोह आहे, हा घटनाद्रोह आहे. मुळात SCचं आरक्षण हे अस्पृश्यतेचा इतिहास लक्षात घेऊन दिलेलं आरक्षण आहे. त्या अशाच समूहाला मिळालेलं आहे ज्यांना पूर्वी अस्पृश्यतेचे चटके बसलेले आहेत आणि ते फार स्ट्रिक्ट आरक्षण आहे, ते सहजासहजी कोणाला मिळत नाही. ज्यांना अस्पृश्यतेचे चटके बसले त्यांनाच ते मिळतं
आणि ती अस्पृश्यता ही दृश्य असते, ती कोणाला सांगावी लागत नाही, पटवून द्यावी लागत नाही, तिचा अनुभव आलेला असतो. त्यामुळे अस्पृश्यतेच्या आधारावर ज्या SC समूहाला आरक्षण दिलं ते SC नाहीत असं कोणी आजपर्यंत आक्षेप घेतला नाही. मराठा समाजाने तर घेण्याचा प्रश्नच नाही. अस्पृश्यता होती त्यांच्या आयुष्यात म्हणून त्यांना ते आरक्षण मिळालं, ती कुठली जात नाही आहे. STचं आरक्षण हे जाती बाहेरचे लोक आहेत, म्हणजे गावगाड्याच्या बाहेर आहेत, ते सामान्य समाजाचे घटक नाही आहेत, ते आयसोलेटेड आहेत, ते मुख्य प्रवाहात नाहीत, म्हणून त्या आदिवासी समाजाला आरक्षण मिळालेलं आहे. त्यांच्यासोबत जातीवादाशी काही संबंध पण नाही. म्हणजे आदिवासी ही सुद्धा एक जात नाही आहे, तो सुद्धा एक जंगल पाड्यामध्ये रानावनात राहणारा एक समाज आहे आणि त्यांची एकमेकाची नातेसंबंध आहेत, त्यांची एकमेकाची ॲफिनिटी आहे. पुन्हा कोणालाही आदिवासी म्हणून घेता येत नाही, त्याला ती ॲफिनिटी टेस्ट पास करावी लागते. आणि असा समूह महाराष्ट्रात एक प्रयत्न करतोय आम्हाला आदिवासी म्हणा, त्याला म्हणून घेतलं जात नाही. त्याचं कारण ते आदिवासी ओरिजिनल असावे लागतात, पटवून द्यायची गरज नसते. ते SC STचं काही जात नाही आहे. OBC ही जात असूच शकत नाही, कारण OBC काही एका जातीचं आरक्षण नाही आहे. त्याच्यामध्ये 3000 म्हणजे 3743 जाती मंडलने सांगितल्या होत्या. त्या 3743पेक्षा कितीतरी जास्ती आहेत, कारण हे आपल्याला माहिती आहे की अलीकडे अनेक पोटजाती त्यात वाढवलेले आहेत. मग इतक्या जर 4000 जाती जर OBCचा घटक असतील तर त्यांना एक जात कसं म्हणता येईल? पण त्यांना एक जात म्हणणं हे राजकारण आहे. SC OBC STचं नाव एकत्र घेणं हे राजकारण आहे. म्हणजे मोठा समूह एक राजकारणासाठी वापरायला हाताशी राहतो. आणि इथेच खरा घटनाद्रोह आहे, कारण आरक्षण हे नागरिकांच्या समूहासाठी आहे, जातींच्या समूहासाठी किंवा मतदारांच्या समूहासाठी नाही. हे मुळात योगेंद्र यादवांसारखे माणसं जेव्हा विसरतात तेव्हा आश्चर्य वाटावं अशी ही परिस्थिती आहे. मुळातच जातीच्या आधाराने आरक्षण दिलेलंच नाही घटनेने, आणि जातीच्या आधाराने आरक्षण देणं हा घटनाद्रोहच आहे. मराठा समाजाचं आरक्षण हे जातीच्या आधाराने नाही मिळालेलं, त्यांच्या परिस्थितीच्या आधाराने मिळालेलं. आरक्षण हे परिस्थितीच्याच आधाराने मिळतं. 340 कलमामध्ये सांगितलेलं आहे की इन्व्हेस्टिगेशन करा सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्गांचं. त्यांना आज ज्या अडचणी येतात त्याचं इन्व्हेस्टिगेशन करायला सांगितलेलं आहे, कालच्या अडचणींचं नाही. आज त्यांना जगण्यासाठी काय अडचणी आहे, त्यांना प्रगतीसाठी काय अडचणी आहे, त्यांना शिक्षणातल्या कोणत्या अडचणी आहेत, त्याच्यासाठी तुम्ही संशोधन करून अहवाल द्या असं सांगितलेलं आहे. आणि त्या परिस्थितीच्या आधाराने त्यांच्यासाठी तरतुदी करायच्या आहेत, जातीच्या आधाराने तरतुदी नाहीत. 46 मध्ये जातीचा आधार नाही, SC ST आणि विकर सेक्शन असं म्हटलेलं आहे. आणि 15-16 मध्ये सुद्धा जातीचा कुठलाही आधार नाही. 16व्या कलमामध्ये बॅकवर्ड क्लासेस म्हटलेले आहे, विच आर नॉट रिप्रेझेंटेड ॲडिक्वेटली. आणि 15व्या कलमामधले म्हटलेलं आहे SC ST आणि सोशियली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस असं म्हटलेलं आहे. 340 कलमामध्ये सोशियली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस म्हटलेलं आहे. म्हणजे मग जात कुठे याच्यामध्ये? जातीचा संबंध आरक्षणाशी नाही, जातीचा संबंध आरक्षणाशी जोडून राजकारण करणाऱ्यांचं सगळं हे षडयंत्र आहे. त्यामुळे आम्ही अॅट्रॉसिटी विसरतो, तुम्ही जातीवाद विसरता का? जातीवादाचा अॅट्रॉसिटीशी काय संबंध आहे असा प्रश्न पुन्हा पुन्हा विचारण्याची गरज आहे की जातीवादाचा अॅट्रॉसिटीशी काहीही संबंध नाही. कारण अनुसूचित जाती जमातींना अँटी अॅट्रॉसिटी म्हणजे प्रिव्हेन्शन ऑफ अॅट्रॉसिटी ॲक्ट लागू आहे. आणि त्या प्रिव्हेन्शन ऑफ अॅट्रॉसिटी ॲक्टमध्ये ज्या अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती आहे तो शब्द अस्पृश्य आणि आदिवासी समाजासाठी वापरलेला आहे, कोणत्या एका जातीसाठी वापरलेला नाही. त्यामुळे एक लक्षात घेतलं पाहिजे की त्या ठिकाणी जर कोणी अन्याय करत असेल तर तो इंडिव्हिज्युअल नागरिक अन्याय करतो, समूहाने अन्याय करत असेल तर त्याला मोका लावण्याची सोय आहे. जात कधीही अशी भूमिका घेत नाही की आम्हाला अस्पृश्यावर अन्याय करायचा आहे. कोणत्याही गावामध्ये अशी जातीने निर्णय केला म्हणून अस्पृश्यांवर अन्याय झालेला नाही. कोणाचे राजकीय काही हितसंबंध आड आले असतील, कोणाचे काही आर्थिक हितसंबंध आड आले असतील म्हणून अन्याय केला गेलेला असू शकतो. त्याला सामाजिक जातीची भूमिका आहे असं म्हणणं हा त्या मोठ्या समूहावरचा अन्याय असतो. म्हणजे कोणतीही अगदी OBCतली सुद्धा कोणतीही जात असू द्या, ते त्यांचे काही अस्पृश्यांचे झगडे होत नाहीत असं नाही.
मराठा समाजातलेही काही लोकांचे होत असतील. उलट अस्पृश्य जातींकडूनही कधी कधी या जातींच्या विरुद्ध खोड काढली जात असेल, ते काही असू शकतं. पण ते इंडिव्हिज्युअल लेवलला आहे, कारण कायदा आपल्या देशातला लागू जातीला नाही आहे, व्यक्तींना आहे. व्यक्तींचा समूह असेल तर समूहांना पण आहे, पण तो व्यक्तींच्या समूहाला आहे. जाती समूहासाठी कोणतेही कायदे नाही आहेत. प्रिव्हेन्शन ऑफ ॲट्रॉसिटीज ॲक्टमध्ये समूहावर अन्याय झाल्याचं कुठले उदाहरण नसतात. एखाद्या कुटुंबावर, एखाद्या व्यक्तीवर अन्याय झाल्याची उदाहरणं असतात. त्यामुळे प्रिव्हेन्शन ऑफ ॲट्रॉसिटी ॲक्टमध्ये घडणारे गुन्हे हे जातीने केलेले गुन्हे नसून व्यक्तीने किंवा व्यक्तीच्या समूहाने केलेले गुन्हे असं त्याला म्हटलं पाहिजे. कुटुंबाने सुद्धा तो गुन्हा केलेला नसतो, कारण कुटुंबातले सगळे घटक त्यामध्ये सहभागी नसतात. हां, कुटुंबावर अॅट्रॉसिटीमध्ये नावं घालण्याचे प्रकार भरपूर होतात गैरवापर करताना, परंतु ते प्रत्यक्ष तसं नसतं. ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. ऑनर किलिंगच्या ज्या घटना होतात, म्हणजे एखाद्या दुसऱ्या जातीच्या मुलावर प्रेम केलं म्हणून मुलीला मारण्याचे जे प्रकार होतात, त्याचं कारण विवाह संबंधामध्ये जातीच्या पेक्षा पण अनुरूपता आणि योग्यतेचे खूप प्रश्न असतात. म्हणजे अगदी ज्याला SC समूहातल्या जातींमधले जरी लोक घेतले, ते समजा IAS असतील आणि त्यांच्या मुलाला जर मराठा समाजातला एखादा ड्रायव्हर जर असेल किंवा एखादा वीटभट्टी कामगार असेल, तर तो सुद्धा त्याची शिकलेली मुलगी त्याला देणार नाही. आणि ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे कलेक्टर असलेला अनुसूचित जाती जमातीमधला माणूस एखाद्या गावखेड्यातल्या एखाद्या ड्रायव्हरने जर त्याच्या मुलीवर प्रेम केलं, तो भले वरच्या जातीतला तथाकथित, मी जात तर उच्च नीचता मानत नाही, ते मी पुढच्या ह्याच्यात सांगणार आहे. पण मूळ मुद्दा असा आहे की अप्रगत समाजातल्या अप्रगत असलेला अशिक्षित मुलगा जर कलेक्टरच्या मुलीवर प्रेम करण, ते कलेक्टर जरी SC समूहाचा जरी असेल तरी तो देणार नाही अशा मुलाला मुलगी. ही वस्तुस्थिती आहे. कारण तिथे अनुरूपता आणि योग्यतेचा महत्त्वाचा मुद्दा आहे जातीपेक्षा पण. आणि आपण समाजाने हे मान्य केलेलं आहे की अनुरूपता आणि योग्यतेचा वर मिळणं हा त्या नागरिकांचा अधिकार आहे, वधू मिळणं हा त्या नागरिकांचा अधिकार आहे. त्यामुळे त्याला कोणत्या तरी जातीचं नाव जोडणं हे मात्र चुकीचं आहे. आता जे योगेंद्र यादवने जे मुद्दे मांडलेले आहेत त्याचा मी समाचार घेण्याचा प्रयत्न करतो. त्याने असं म्हटलं की आपल्या देशामध्ये विषमता आहे. मग त्याने जातीय विषमता आहे असं ठासून सांगितलं. मुळात ती आपल्या देशामध्ये जातीय विषमता आहे का घेतला पाहिजे. आणि या जातीवादामुळे जे आज आरोप होतात त्याला आपल्याला करेक्ट उत्तर देता आलं पाहिजे. हे खूप महत्त्वाचं आहे. तर त्याने असं म्हटलं की आपल्या देशामध्ये जातीय विषमता आहे, कारण गरिबी तर सगळ्याच जातींमध्ये आहे, पण अनुसूचित जातीमधला गरीब, ब्राह्मण वर्गामधला गरीब आणि OBC मधला गरीब यांच्या स्तराचा फरक असतो. मान्य करायला काय अडचण नाही, कारण ब्राह्मण वर्गामधला गरीब असतो त्याला त्याचे लागेबांधे असतात, OBC मधला गरीब असतो त्याला त्याचे लागेबांधे असतात, आणि अनुसूचित जाती जमातीमधल्या माणसाला नॅचरली कमी संधी मिळते. हे त्याने सांगितलेलं इथपर्यंत बरोबर आहे. पण त्याच्याशी मराठा समाज कुठे रिलेट होणार? कारण त्याने फक्त ब्राह्मणांचं सांगितलं, उदाहरण दिलं मीडियाचं. राष्ट्रीय मीडियामध्ये संपादक स्तरावरती अपर कास्टचे जास्ती लोक आहे. अपर कास्टचे का बाबा? ब्राह्मणांचे जास्ती असं का म्हणत नाही तुम्ही? कारण त्यात तर मराठा नाहीच आहेत. मुळामध्ये जेव्हा मंडल आयोगाने अहवाल दिला त्यावेळेला जाट समाजाचा त्याने समावेश OBC मध्ये केलेला नव्हता. नंतर जाट समाज OBC मध्ये आला. मोदी साहेबांच्या तेली समाज, घाची तेली समाजाचा त्यांनी OBC मध्ये समावेश केलेला नव्हता. अलीकडे 99 साली मोदी साहेबांची जात OBC मध्ये आली. म्हणजे स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये जसं यादव, नंतर जाट, नंतर तेली असे लोक, वाणी, भंडारी, माळी सगळे OBC मध्ये आले. मराठ्यांनी आरक्षणात यायचं म्हणलं तर मग त्यांना वाटतं आताच कसं सुचलं. आताच कसं सुटलं? कारण परिस्थिती आता निर्माण झाली. आरक्षण हे परिस्थितीचं आहे. SC ST आरक्षण वेगळं, OBC आरक्षण हे परिस्थितीचं आरक्षण आहे, कंडिशन्सचं आरक्षण आहे. पण ती जी आर्ग्युमेंट आहे की जातीय समानता, जातीय विषमता आहे, हे आर्ग्युमेंट बिनबुडाचे आहे, सोशॉलॉजिकली इनकरेक्ट आर्ग्युमेंट आहे. त्याचं कारण असं आहे की इनइक्वलिटी ही जातीमध्ये मोजताच येत नाही, कारण दोन जाती ह्या समांतर आहेत, त्यांचं एकमेकाशी कुठलाही कंपॅरेटिव्ह स्टडी करता येत नाही. तुम्हाला इनइक्वलिटी मोजायची तर त्याला आर्थिकच घटक लावावा लागतो.
त्याला राजकीयच घटक लावावा लागतो. म्हणजे राजकीय प्रतिनिधित्व आहे का, तुमचे आमदार किती, तुमचे खासदार किती, तुमचे काय प्रगतीचे लक्षणं आहेत ते सांगता येतील, पण आर्थिक घटक हा मेन लावावा लागतो. समजा मीडियामध्ये नाही शिरकाव मिळत इतर जातींना, त्यात मराठा जातसुद्धा आहेच की त्यांनाही मीडियामध्ये शिरकाव मिळत नाही. त्याचं कारण जे मला प्रश्न विचारायचा होता त्याच्यात आहे. प्रश्न असा आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती का जाळली. हा प्रश्नाचं उत्तर आपण जातीवादामुळे जाळली असं उत्तर अत्यंत चुकीचं आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जातीवादामुळे जाळली नाही, ती ब्राह्मण वर्चस्व सांगते म्हणून जाळलेली आहे. कारण मनुस्मृतीतल्या जाती तर महाराष्ट्रात नाही सुद्धा. मनुस्मृतीने शूद्रांच्या बद्दल अन्यायकारक गोष्टी सांगितलेल्या आहेत, अस्पृश्यांबद्दल नाही सांगितलेल्या. मग बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळण्याचं काय कारण आहे, तर त्या ठिकाणी जो वर्ण प्राप्त झालेला आहे त्या वर्णाच्या आधाराने मनुस्मृतीचं वर्णन आहे. त्याच्यात तर काय अस्पृश्यांच्या अधिकारांचा विषय नाही आहे. म्हणजे अस्पृश्यांपेक्षा शूद्र जे आहेत ते तथाकथित वरचे असून सुद्धा त्यांच्या अधिकार डावललेले आहेत मनुस्मृतीने. तर बाबासाहेब आंबेडकरांनी जो लढा दिला तो ब्राह्मण वर्चस्वामुळे निर्माण झालेल्या अन्यायाचा भाग म्हणून दिलेला आहे. हे मराठ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की हे नेमकं काय गौडबंगाल आहे. बाबासाहेबांनी मनुस्मृती जातीवादी आहे म्हणून जाळली, जातीवादी नाही, मनुस्मृती ब्राह्मण वर्चस्ववादी आहे म्हणून जाळलेली. महात्मा फुलेंनी गुलामगिरी सांगितली, त्यामध्ये मनुस्मृती ब्राह्मण वर्चस्व सांगते असंच महात्मा फुलेंचं प्रतिपादन आहे. हे लक्षात घेतलं पाहिजे. आता शाहू महाराजांनी कोणाच्या विरुद्ध लढाई केली, ते तर आरक्षणामध्ये सगळे घटक त्यांनी समाविष्ट केले. शाहू महाराज तर सगळ्या समाजाला बरोबरीचं स्थान देत होते. मग शाहू महाराजांनी आरक्षण दिलं, हे सगळं केलं, पण शाहू महाराजांना चटके कुठे बसले, तर वेदोक्त प्रकरणामध्ये चटके बसले. ब्राह्मण म्हणजे शाहू महाराजांची लढाई कोणाच्या विरुद्ध होती, ब्राह्मण वर्चस्वाविरुद्ध होती. महात्मा फुलेंची सगळी मांडणी तुम्ही बघा ब्राह्मण वर्चस्वाविरोधी आहे. बाबासाहेबांची सगळी मांडणी बघा ब्राह्मण वर्चस्वाविरोधी आहे. म्हणून शूद्रपूर्वी कोण होते ग्रंथ तुम्ही वाचला पाहिजे आणि व्हॉट गांधी अँड काँग्रेस डन टू अनटचेबल मधलं अ प्ली टू फॉरेनर प्रकरण वाचलं पाहिजे. मग तुमच्या लक्षात येईल की बाबासाहेबांचा लढा कोणत्या वर्गाविरुद्ध होता. मग जेव्हा योगेंद्र यादव मांडणी करतात तेव्हा ते जाती मांडणी करतात. तर हे काय जातीमुळे होणारे विषय नाही आहेत ना. मीडियामध्ये ब्राह्मण जातात फक्त, बाकीचे कोणीच जात नाही, तर त्याला ब्राह्मणवाद म्हटलं पाहिजे, त्याला जातीवाद कसा म्हणता तुम्ही. विषमता जशी वर्गाविरुद्ध सांगता येते. म्हणजे काय की बाबा SC आणि STच्या लोकांमध्ये अत्यंत मागासलेपण आहे, OBCमध्ये अत्यंत मागासलेपण आहे आणि इथे OBC आणि सवर्णामध्ये विषमता आहे असं सांगितलं जातं. पण मुळामध्ये एक लक्षात घ्या की विदिन क्लाससुद्धा विषमता आहेच ना. म्हणजे SC घ्या तुम्ही, SCच्या मध्ये विषमता नाही आहे का. SCमध्ये महाराष्ट्रातला झगडा लक्षात घ्या की या ठिकाणी मातंग समाज ओरडतोय की त्यांना अधिकार आरक्षणाचे मिळत नाही. मग तिथे विषमता नाही आहे का. म्हणजे मातंग समाजावर अन्याय होत नाही का SC क्लासमध्ये. SC क्लासमध्ये अनेक अशा बारीक समूह आहेत छोटे छोटे की त्यांना आरक्षणाचा फायदा मिळत नाही. म्हणजे एका समूहामध्ये ज्याला SC म्हणा त्याच्यामध्ये सुद्धा विषमता भयानक आहे. मग योगेंद्र यादव याच्याकडे लक्ष का देत नाही. आणि ती विषमता नाकारण्यासारखी नाही आहे, कारण घटनात्मक फायदे देताना विषमता जर तुम्ही सांगत असाल तर तुम्हाला शास्त्रशुद्ध अभ्यास मांडायला पाहिजे. केवळ जातीचं नाव घेऊन त्याला राजकीयदृष्ट्या दूर ठेवायचं म्हणून विषमतेचा सहारा घेता कामा नये. आता तुम्हाला सांगतो मी की आदिवासींचा विषय, आदिवासींना तर जातीवाद हा शब्दच लागू नये, कारण ते गावगाड्यांमध्ये नव्हतेच, ते गावगाड्यापासून दूर होते, त्यांच्यावर जातीचा अन्याय झाल्याचा प्रश्न येत नाही. त्यांना प्रगतीच्या मुख्य प्रवाहापासून ते दूर आहेत, हा त्यांचा निकष आहे. मग तिथे जातीय विषमतेचा कुठे प्रश्न येतो, तर तिथे रिसोर्सेस विषमतेचा प्रश्न येतो. SC असो की OBCतली कोणतीही जात असो, रिसोर्सेसच्या विषमतेचा प्रश्न येतो, जातीच्या विषमतेचा प्रश्न येत नाही. रिसोर्सेस म्हणजे काय, उदरनिर्वाह करून प्रगतीला लागणारी जी साधनं आहेत त्याची कमती कोणाकडे आहे आणि ते कोणाकडे जास्ती आहे. आता याच्याशिवाय जो विषमतेचा प्रश्न येतो तो वर्णवर्चस्वाशी संबंधित आहे. म्हणजे जे परंपरेने आपल्या मीडियामध्ये काम कोणी केलं पाहिजे, भाभा ॲटॉमिक रिसर्च संस्थेत कोणाला नोकऱ्या लागल्या पाहिजे, ज्या संस्था आहेत प्रस्थापितांनी दाबून धरलेल्या, त्या संस्थांमध्ये ब्राह्मण वर्चस्व वाद आहे, तिथे बाकी सगळेच मागासलेले आहेत.
हे लक्षात घेतलं पाहिजे. मग हा विषय कसा आहे तर तिथं बरोबरीचे स्पर्धा करू दिले जात नाही आणि तिथं बरोबरीचं पार्टिसिपेशन दिलं जात नाही. त्याच्यासाठी आर्टिकल 16 सांगितलेलं आहे. तर मुळात मला असं म्हणायचे की योगेंद्र यादव फक्त जातीय विषमतेच्या आधाराने जातीसाठी आरक्षण असं पाहिजे असं म्हणतात, तेव्हा ते घटनाद्रोह करतात आणि खरं घटनाद्रोह करतात. ते अत्यंत चांगले पुरोगामी अभ्यासक असून सुद्धा माझा त्यांच्या या वाक्याला आक्षेप आहे. मुळात जातीय जे सांगड गावगाड्यामध्ये आहे ते तिथे विषमता जातीमधली नाही. जातीमध्ये उच्च नीचता हा शब्दच चुकीचा आहे सामाजिकदृष्ट्या. तिथे जाती जर समांतर आहेत, दोन जातीमध्ये परस्पर व्यवहारही होत नाहीत, तर तिथे कमी जास्त कसं काय ठरवणार तुम्ही? मराठ्यांशी तुम्ही तुलना कराल जेव्हा आदिवासीची किंवा अस्पृश्यांशी तुम्हाला दिसेल मराठा उच्च आहेत म्हणून, पण मग धोबी आणि न्हाव्यांशी तुलना केली तर तुम्हाला कोण उच्च नीच दिसतील? तुम्हाला माळी आणि वंजाऱ्यामध्ये तुलना केली तर कोण उच्च नीच दिसतात? कारण तुम्ही तर म्हणता प्रत्येक जात उच्च आणि प्रत्येक जात नीच आहे म्हणून. तर इथे हा वर्णाशी संबंधित विषय येतो की शूद्र वर्णाचे सगळे घटक एका स्तरावर दिसतात आणि दुसरा आउटकास्ट म्हणजे जे वर्ण व्यवस्थेच्या बाहेरचे आहेत ते अस्पृश्य किंवा आदिवासी दिसतात. तिथे जातीचा कुठे संबंध आला? आता ओबीसीचं आपण लक्षात घेऊ. ओबीसीच्या समजा 4000 उदाहरणार्थ जाती आहेत, त्या प्रत्येक जातीत विषमता नाही आहे का? म्हणजे तुम्ही लक्षात घ्या की आपल्या देशामध्ये ओबीसीमध्ये अत्यंत नंदी बैलवाले किंवा भटके किंवा घिसाडी किंवा डोंबारी किंवा कैकाडी अशा जाती आहेत आणि ओबीसीमध्ये माळी आहे, वाणी आहे, तेली आहे, भंडारी आहेत, अशा प्रगत जातीसुद्धा आहेत. ज्याला जात हे आता आयडेंटिफाय झालं म्हणून मी म्हणतो असे प्रगत समूहसुद्धा आहेत. मग ओबीसीमध्ये उच्च नीचता नाही आहे का? योगेंद्र यादवालाही दिसत नाही का? रामसिंग नावाची केस झाली आहे 2015ला सुप्रीम कोर्टामध्ये, रामसिंग व्हर्सेस युनियन ऑफ इंडिया. या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने अधोरेखित केलेला आहे की जास्तीत जास्त आरक्षणाचा फायदा या वरिष्ठ जातींनी घेतला, त्यात यादव जात नंबर 1ला आहे. मग योगेंद्र यादवांना त्यांची जात विषमता निर्माण करते असं म्हणायचं डेअरिंग का होत नाही? मुळामध्ये असं आहे की ओबीसीत गेला म्हणजे तो मागासलेला आणि ओबीसी बाहेर राहिला म्हणजे तो उच्च, हे सुद्धा मूर्खपणाचं मांडणी आहे. मुळात आरक्षणामध्ये जातीचा आधार नसून परिस्थितीचा आधार आहे. परिस्थिती सुधारली की आरक्षणाबाहेर गेलं पाहिजे अशी ती घटनेची मांडणी आहे. पण यादव जातीने सगळं आरक्षणामध्ये मोठा डल्ला मारला. कोयरी, यादव, कुर्मी या जाती तिकडच्या आहेत उत्तरेतले, त्यांनी खूप मोठा आरक्षणाचा फायदा घेतला आणि तरी ते आरक्षणातून बाहेर काढले जात नाही. ते विषमताच निर्माण करतायत. याचा पुरावा म्हणजे आता अलीकडे 2017मध्ये रोहिणी आयोग नेमला आहे केंद्र सरकारने. हा सुद्धा घटनात्मक आयोग आहे, मंडल आणि कालेलकर सारखा. या रोहिणी आयोगाने ओबीसी आरक्षणाचा फायदा घेणाऱ्या वरच्या 10% जाती आहेत असं स्पष्ट म्हटलेलं आहे. योगेंद्र यादवला हे माहिती नाही का? माहिती आहे. मग योगेंद्र यादव का म्हणत नाही ओबीसीच्या नावाखाली विषमता निर्माण केली जाते म्हणून? का योगेंद्र यादवांना LR नाईक काय म्हणतात ते माहिती नाही का? LR नाईकांनी मंडल आयोगाला त्यांचं डिसेंट ओपिनियन जोडलेले आणि त्यामध्ये म्हटलेलं आहे की 26.5% जो पददलित ओबीसीच्या घटकातला भाग आहे, डिप्रेस्ड बॅकवर्ड क्लास आहे, त्याला तुम्ही इंटरमिजिएट बॅकवर्ड क्लासच्या बरोबर धरू नका असं LR नाईक हे मंडल आयोगाचे SC समूहाचे सदस्य होते, त्यांनी सांगितलेलं आहे. आणि त्यांनी जातीची यादी दिली, कोणत्या जाती डिप्रेस बॅकवर्ड आहेत, कोणत्या जाती इंटरमिजिएट बॅकवर्ड आहेत. हे योगेंद्र यादवांना माहीत नाही का ती विषमता विदिन ओबीसी किती मोठी विषमता आहे ते? म्हणजे ओबीसी ही जात मानणं हेच मुळात घटनाद्रोह आहे, सामाजिक द्रोह आहे. ओबीसी ही जात नाही, SC ही जात नाही, ST ही पण जात नाही. आणि जातीवादाचा आरोप जेव्हा मराठा समाजावर केला जातो तेव्हा या तिन्ही वर्गाविरुद्ध मराठा अन्याय करतो असं एक दाखवण्याचा प्रयत्न होतो. हे मराठा समाजाने डोळ्यात तेल घालून लक्षात ठेवलं पाहिजे की इथे जातीवादाचा संबंध नाही आहे. मुळामध्ये असं आहे की एकदा राजकारण करायचं ठरवल्यावर कोणीही राजकारणाच्यासाठी सगळ्या गोष्टीला डावावर लावतो, त्यात हे सामाजिक ऐक्यसुद्धा डावावर लावण्यात आलेलं आहे. मुळामध्ये एक लक्षात घेतलं पाहिजे की जशी विदिन कॅटेगरी म्हणजे SC कॅटेगरीमध्ये पण विषमता ठासून भरलेली आहे. आदिवासी समूहामध्ये पण आता गडचिरोलीचा आदिवासी समाज आणि नंदुरबारचा आदिवासी समाजाचं आपण उदाहरण घेऊ. नंदुरबारचा आदिवासी समाज हा गडचिरोलीच्या आदिवासी समाजापेक्षा प्रगतच दिसतो, कारण नंदुरबारचा आदिवासी समाज आणि त्याच्या आजूबाजूचे सगळे समाज जे आहेत
ते समाजाची राहणीमान सारखंच आहे. फक्त जे डोंगरदऱ्यात राहतात त्या समूहाचं राहणीमान वेगळं आहे, त्यांच्या परंपरा पण वेगळ्या असू शकतात, पण आर्थिक परिस्थिती, रिसोर्सेस या सगळ्यात गडचिरोलीपेक्षा नंदुरबारची प्रगती जास्तीच दिसते. म्हणजे विषमता तिथे पण आहे. ओबीसीमध्ये तर 4000 जातीमध्ये प्रत्येक जातीमध्ये विषमता आहे. म्हणजे एक समूह दुसऱ्या समूहापेक्षा मागासलेला दिसतो. हे झालं एका कॅटेगरीतली विषमता. दुसरी ती जाती विषमता नाही आहे, ती त्या समूहाला मिळालेले रिसोर्सेस आणि दुसऱ्या समूहाला न मिळालेले रिसोर्सेस याच्यामधली दरी आहे. आता अजून मला सांगायचं आहे की एका जातीच्या अंतर्गत सुद्धा विषमता आहे. आता उदाहरणार्थ SC समूहातली एक जात घेऊया, ज्यांचा एक वर्ग आरक्षणाचा फायदा घेऊन आणि सगळ्या सवलती घेऊन जरा प्रस्थापित झालेला आहे. म्हणूनच असं आहे की एका ठराविक ढाच्यातल्या लोकांनाच आरक्षणाचे फायदे मिळत असल्यामुळे आजही झोपडपट्टी राहणारा मोठा समूह SC समूहाचाच भाग आहे. म्हणजे ते लोक कसे कॉम्पीट करणार आता या प्रगत लोकांसमोर? उदाहरणार्थ मागं काही 2 वर्षापूर्वी परदेशात जाऊन शिकण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक स्कॉलरशिप दिली, म्हणजे SCच्या मुलींसाठी. तर त्या स्कॉलरशिपमध्ये कोण गेलं? सरकारचे सचिव वाघमारे जे होते त्यांची मुलगी आणि सरकारचे मंत्री जे होते तेव्हा बडोले त्यांची मुलगी. मग आता तुम्ही सांगा की या मुलींशी कसं काय झोपडपट्टीतली मुलगी कॉम्पीट करू शकेल? ही विषमताच आहे. या विषमतेचे सुद्धा आरक्षणाचे फायदे देताना विचार करावा लागतो आणि तो कोर्टाने सुद्धा अधोरेखित केलेला आहे. त्याला नाव क्रिमिलियर द्या की आणखी काही द्या, वन टाईम बेनिफिट म्हणा, आणखी काही म्हणा, हे म्हणत राहणं की आम्ही अस्पृश्य आहोत म्हणून आम्हाला आरक्षण आयुष्यभर म्हणजे पिढ्यानपिढ्या मिळतच राहील, म्हणजे अस्पृश्यता सुद्धा पिढ्यानपिढ्या मिळतच राहील असा दावा केल्यासारखा आहे. आणि अस्पृश्यता तर आमच्या घटनेने रद्द केलेली 1950 सालीच. आज सवर्ण अस्पृश्यता मानायला तयार होणार नाही, कारण त्यांना अस्पृश्यता मानायची नाही आहे, कारण आता काळ आधुनिक आहे. पण आज SC समूह म्हणतो अजूनही अस्पृश्यता आहे. म्हणजे अस्पृश्यता आज कोण मानतं, कोण ठासून सांगतं? SC समूह सांगतो, त्यातले काही लोक सांगतात. म्हणजे का? तर त्याचे राजकीय बेनिफिट मिळतात, त्याचे आर्थिक बेनिफिट मिळतात म्हणून. तर मुळात या गोष्टी घटनेला मान्य नाहीत. त्यामुळे जेव्हा विषमतेचा विषय येतो ते विषमता ही आर्थिक जास्ती असते, ती सामाजिक असू शकते, पण त्याला जातीचं नाव देता येत नाही, त्याला वर्णाचं नाव द्यावं लागतं. विषमतेचा विषय वर्णव्यवस्थेशी संबंधित आहे आणि आर्थिक विषमतेचा विषय व्यावसायिक रचनेशी संबंधित आहे, तिथे जातीचा संबंध नाही. एका जातीमध्ये संबंध जुळण्यामध्ये उच्च-नीचता दाखवली जाऊ शकते, पण जेव्हा 2 जातीचा विषय येतो तेव्हा 2 जातीमध्ये उच्च-नीचता दाखवणं हे अशास्त्रीय आहे, समाजशास्त्रात बसू शकत नाही. एका जातीमध्ये आता समजा माळी जातीमधले सुद्धा काही भुजबळांसारखे लोक असू शकतात की ते प्रगत आहेत. माळी जातीमध्ये मराठवाड्यातले माळी अत्यंत मागासलेले असू शकतात. अनेक जातीच्या अंतर्गत सुद्धा भेद आहे, विषमता आहे. मराठा समाजामध्ये पण ही विषमता मोठ्या प्रमाणात आहे. म्हणजे विषमता केवळ 2 समूहामध्ये नसते, असली तरी ती सामाजिक नसून त्याला आयाम आर्थिक असतात किंवा वर्णाचे आयाम असतात. आणि महात्मा फुलेंची लढाई असू द्या किंवा शाहू महाराजांची असू द्या किंवा सयाजीरावांची असू द्या किंवा बाबासाहेबांची असू द्या, यांनी लढाई केली ती वर्ण वर्चस्वाच्या विरुद्ध लढाई केलेली आहे, जातीयवादाच्या विरुद्ध नाही. हा जातीयवादाचा शब्द हा फार अलीकडचा आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि आपण त्यात फसत चाललेलो आहोत. जातीवाद म्हणल्याने काय होतं, म्हणजे ब्राह्मणांनी बघा कसा आल्हाद त्यांच्यावरचा आरोप हा मराठ्यांवर ढकलला. म्हणजे खरं म्हणजे या महामानवांची, बाबासाहेबांच्या सहित सगळ्या महामानवांची लढाई वर्णवर्चस्वाविरुद्ध आहे. आणि ते वर्णवर्चस्वावरून आता आल्हाद त्यांनी जातीवादाकडे नेली. म्हणून आज सगळे मराठा समाजावर जे आरोप होतात ते जातीवादाचे आरोप होतात. मुळात त्याच्यात मराठा समाजाचा दोष ऐतिहासिकही नाही, सामाजिकही नाही. हे आपण मराठा समाजाने तरी लक्षात घेतलं पाहिजे आणि हे फार आवश्यक आहे आपल्याला हे लक्षात घेणं. आरक्षण हे उच्च-नीचता मोजण्याचं साधन नाही, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. आरक्षणासाठी खरं म्हणजे कौटुंबिक आधार मेन आहे. म्हणजे माझं तर असं म्हणणं आहे की आरक्षण हे म्हणजे कालेलकरांनी सुद्धा म्हटलेलं आहे, मी म्हणत नाही आहे. कालेलकर अहवालामध्येही म्हटलेलं आहे की घटना ही व्यक्तीला लागू आहे, कुठल्या जाती समूहाला लागू नाही आहे.
घटनेमध्ये नागरिक हा स्वतंत्र नागरिक म्हणून मान्यता आहे, तर मग आपण जे उत्पन्न धरतो किंवा ज्या काही स्कीम लागू करतो त्या फॅमिलीला लागू करतो, हेही लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे दारिद्र्य रेषेखालचे कुटुंब असं आपण म्हणतो त्यांना, दारिद्र्य रेषेखालच्या कुटुंबाला स्कीम लागू करतो आपण. म्हणजे दारिद्र्य रेषेखालच्या जर कुटुंबाला स्कीम लागू करता येत असेल तर मग दारिद्र्य जसं SC प्रवर्गातील कुटुंबाला का स्कीम लागू होत नाही, ती शेवटी कुटुंबाला स्कीम लागू होते. पण SC मधल्या सगळ्या कुटुंबाला ती लागू करण्याऐवजी ज्यांच्याकडे गरज आहे त्याच कुटुंबाला ती स्कीम लागू केली पाहिजे. मग ती आरक्षणाची असो का आणखी काही शैक्षणिक आणि आर्थिक सवलतीची असो, तसं आरक्षणाचं जे धोरण आहे हे कुटुंबासाठी सुरू केलं पाहिजे. जे कुटुंबांना गरज आहे, ज्यांची परिस्थिती आहे त्या कुटुंबाला आरक्षण दिलं पाहिजे. म्हणजे तिथे जातीवाद मिटवण्याचा मार्ग सापडू शकतो. म्हणजे ज्या जातीवाद आता राजकारणी करतात, मराठा समाज करत नाही, राजकारण्यांनी ज्यांना अधोरेखित केलं, म्हणजे जाती या काल्पनिक होत्या, आपल्या राजकारण्यांनी आणि हितसंबंधी लोकांनी त्याला रेकॉर्डवर आणलं. आणि मंडल आयोग त्याच्यामध्ये सगळ्यात महापापी आयोग आहे की ज्यांनी जाती या अधोरेखित करून जातीची उतरंड मांडली आणि जातीमध्ये एक स्प्लिट घडवून आणली, एक भेद घडवून आणले. मुळामध्ये असं आहे की आरक्षण हे गरजू कुटुंबांना दिलं गेलं पाहिजे आणि गरजू कुटुंब हे सापडवणं काही मोठी अवघड गोष्ट नाही. आपल्याकडे जनगणना होतच असते आणि जनगणनेमध्ये आपण अशी कुटुंब सहजपणे आयडेंटिफाय करू शकतो. हे अत्यंत सोपी गोष्ट आहे कुटुंबांना आरक्षण देणं. आणि आता 60-70 वर्ष घटना लागू करून झाल्यानंतर आज तर आपल्याला हे शोधलं पाहिजे जातीच्या विरहित आरक्षण देण्याचा कार्यक्रम. आणि हा गरजू कुटुंबांना जर आरक्षण दिलं तर मला असं वाटतं की आपण जातीला मोडण्याचं काम करू शकतो. मग आरक्षणामध्ये गरजू कुटुंब असतील तर त्यांचं राजकीय शोषण पण म्हणजे केलं जाऊ शकत नाही, हे पण एक वस्तुस्थिती आहे. त्यामुळे आपण या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. जसं मी सांगितलं की महात्मा फुलेंच्या नंतरच्या काळामध्ये विठ्ठलरामजी शिंदे, महाराजा सयाजीराव गायकवाड आणि छत्रपती शाहू महाराजांनी जे प्रत्यक्ष जमिनीवर सामाजिक योगदान देऊन काम केलं, तसं अलीकडची 2 उदाहरणं मला सांगायची आहे. बाबासाहेबांनी जेव्हा धर्मांतर केलं तेव्हा बाबासाहेबांच्या अंडरस्टँडिंगने जो काही पूर्वीचा समूह SC प्रवर्गात होता, ज्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला, त्यांचं SC समूहाचं आरक्षण गेलेलं होतं. परंतु माननीय यशवंतराव चव्हाणांनी विशेष त्या ठिकाणी BD देशमुख समितीची रचना केली आणि या ज्यांचं आरक्षण धर्मांतर केल्यामुळे गेलं होतं अशा आंबेडकरांच्या सर्व अनुयायांना पुन्हा SC समूहात नवबौद्ध म्हणून यशवंतरावांच्या प्रयत्नामुळे त्यांचा समावेश झालेला आहे. आणि तुम्हाला हे माहिती की SC प्रवर्गाचं आरक्षण देण्यासाठी सगळी घटनात्मक प्रक्रिया करावी लागते. ते संसदेच्या मांडवा खालून जाऊन राष्ट्रपतीने त्याला मान्यता द्यावी लागते. परंतु हे जे आरक्षण आहे हे केवळ एका GRने 9 एप्रिल 1965च्या GRने पुन्हा लागू केलेलं आहे, महाराष्ट्रामध्ये लागू केलेलं आहे. परंतु महाराष्ट्र हा पुरोगामी असल्यामुळे आणि परिस्थिती अशी होती की त्यांना आरक्षण दिलं पाहिजे अशी त्यांची परिस्थितीच होती, त्यामुळे हे त्यांचं आरक्षण पूर्ववत सुरू केलं. हे माननीय यशवंतराव चव्हाणांनी केलेलं काम होतं. आणि मुळात आणखी एक महत्त्वाचं काम यशवंतराव चव्हाणांनी केलेलं होतं की शैक्षणिक फायदे हे आर्थिक निकषावरच दिले पाहिजे, म्हणून त्याने 18 मे 1959ला एक GR काढला. तो पहिलं जे घटना पीठ बसलं होतं 1963ला MR बालाजी केसमध्ये, त्यांनी त्या म्हणजे जी कार्यवाही यशवंतराव चव्हाणांनी 59 केली होती त्याची प्रशंसा केलेली आहे आणि शैक्षणिक लाभ अशा पद्धतीने दिले पाहिजेत असं सांगितलेलं आहे. पण हे लोक विसरतात, मुद्दाम हे स्वार्थाच्या गोष्टीमध्ये या गोष्टी विसरतात. मुळात शैक्षणिक लाभ हे आर्थिक निकषावरच दिले पाहिजेत, कारण प्रत्येक माणूस शिकला पाहिजे. तो कोणत्याही जातीचं नाव घेणारा असू दे, कोणत्याही समूहाचा तो घटक असू दे, तो नागरिक म्हणून देशाची ॲसेट असते. त्यामुळे प्रत्येकाला शैक्षणिक परिस्थिती असली पाहिजे. म्हणजे पैसा नाही म्हणून योग्य ते प्रमाणे शिक्षण घेता येत नाही अशी अवस्था भारतातल्या कोणत्याही नागरिकावर येऊ नये हे यशवंतराव चव्हाणांचं धोरण असल्यामुळे त्यांनी ज्यांना शैक्षणिक अडचणी होत्या त्यांच्यासाठी हॉस्टेल सुविधा असतील, स्कॉलरशिप असेल किंवा ॲडमिशन्स असतील अशी एक रचना 1959च्या 18 मेच्या GRने लागू केली होती. आणि मला असं वाटतं तीच रचना आजपर्यंत लागू असायला पाहिजे होती. परंतु 23
मार्च 1994ला त्याला फाट मारण्यात आली आणि पुढे सगळा आरक्षणाचा गडबड घोटाळा झालेला आहे. म्हणजे माननीय यशवंतरावांनी ज्या बाबासाहेबांच्या धर्मांतरामुळे ज्या समूहाचं SCतलं आरक्षण गेलं होतं ते एका GRने पुन्हा चालू केलेलं आहे. त्यासाठी घटनात्मक संसदेची प्रक्रिया, आयडेंटिफिकेशन, क्लासिफिकेशन असं काही न करता महाराष्ट्रामध्ये ते आरक्षण लागू केलं. याच्यावर कोणाला डाऊट असेल ते एक लक्षात घ्या की ते महाराष्ट्रातच फक्त आरक्षण लागू होतं. म्हणजे या समूहाला केंद्रामध्ये SCचं आरक्षण मिळत नव्हतं. ज्यांनी धर्मांतरण केलं त्यांना. आता ते आरक्षण घेत नव्हते का? घेत होते, पण ते महार जात म्हणून घेत होते, नवबौद्ध म्हणून घेत नव्हते. म्हणजे त्यांना ते लागू नव्हतं. म्हणून मंडल कमिशनच्या अहवालामध्ये नवबौद्ध हा समूह OBCच्या यादीत घातलेला आहे. कारण केंद्राच्या स्तरावरती OBC म्हणूनच त्यांना आरक्षण मिळू शकत होतं अधिकृतपणे. महारजात म्हणून ते आरक्षण घेतच राहिलेले आहेत, तो भाग वेगळा. मूळ मुद्दा असा आहे की यशवंतराव चव्हाणांनी हे एका JRवर केलं. त्याची कुठलीही घटनात्मक प्रक्रियेचा आग्रह महाराष्ट्रातल्या कोणत्याही नागरिकाने केला नाही, कारण परिस्थिती सगळ्यांसमोर होती. महत्त्वाचं असं आहे की मराठवाडा विद्यापीठाचं नामांतर करण्याचा ठरावसुद्धा एका मराठा व्यक्तीनेच केलेला आहे आणि आदरणीय शरद पवारांचं नाव सर्वांसमोर आहे. शरद पवार साहेबांनी तो ठराव केला. आता ते अनेक मराठवाड्यातले मराठा समाजाला नसल आवडलं, पण ते काय त्याला फक्त एकटा मराठा समाज दोषी नाही आहे. मराठवाड्यातल्या बहुतांश लोकांना ते आवडलं नव्हतं. त्याच्यात गोविंदभाई सराफ आणि आनंद भालेराव सारखे लोक होते. गावोगावाला आंदोलन करणारे फक्त मराठा समाजाचे नव्हते. मला माझ्या गावची परिस्थिती माहिती आहे. दुसऱ्या जातीचे, सगळ्या जातीचे लोक त्यात होते. मुळामध्ये असं आहे की शेवटी नाम विस्तार असो की नामांतराचा विषय असो, एका मराठा व्यक्तीनेच त्यात लीड घेतलेली आहे. यशवंतराव चव्हाणांनी या समूहाला पुन्हा आरक्षण देण्यासाठी लीड घेतली, म्हणजे एका मराठा व्यक्तीनेच त्यात लीड घेतलेली आहे. म्हणजे परंपरा काही मोडलेली नाही आहे. मी छातीठोकपणे सांगू शकतो की महाराष्ट्रात जेवढे बेनिफिट SC, ST आणि OBC समूहाला दिले गेले ते सगळे मराठा राजकारण्यांनीच दिलेले आहेत. हे सामाजिक योगदान निदान मराठ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. भले मराठा समाजावर अन्याय झाला, पण त्यांनी कोणाचा तरी फायदा केला आणि ते मराठा लोक आहे, ते तर आपण आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट मानली पाहिजे. आपली आज परिस्थिती दुरावली, खालावली म्हणून आपण आज ओरडतोय, आक्रोश करतोय, परंतु त्यांना बेनिफिट दिले ते देणारे आपलेच लोक आहेत आणि तो सत्कार्य म्हणून आपण त्याच्याकडे बघितलं पाहिजे. भले कोणी उलट्या टांगड्या करत असतील, ज्याचा त्याचा विषय आहे. मला असं म्हणायचं आहे की जे आपल्याला छत्रपती शिवरायांपासून शिकायला मिळालं की सगळ्या समूहाला, सब समाज को लिए साथ में, सगळ्या समूहाला बरोबर घेत असताना कोणाच्याही जातीचा मात्र उल्लेख करायची गरज नाही. एक समाज म्हणून आपण पुढे जाऊ शकतो. हे छत्रपतींनी आदर्श घालून दिला. तो महात्मा फुलेने त्याला जोडलं. त्याच्यानंतर महर्षी विठ्ठलरामजी शिंदेने त्यामध्ये मोठं काम केलं. महाराजा सयाजीराव गायकवाडने त्यामध्ये मोठं काम केलं आणि राष्ट्रीय स्तरावर सयाजीरावांचं काम खूप मोठं आहे. छत्रपती शाहू महाराजांनी जे आरक्षणाची पायाभरणी केली, विशेष असा आहे की आरक्षणाचा इतिहास जो राष्ट्रीय स्तरावर मांडला जातो, मंडल आयोगामध्ये छत्रपती शाहू महाराजांचं नाव नाही. म्हणजे मंडल आयोगाला छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षणाची पायाभरणी केली हे का मान्य नाही? कारण जातीवादाने बरबटलेले हे लोक आहेत. महाराष्ट्राच्या आरक्षणाचा इतिहास मंडल आयोगाने मांडलेला नाही आहे. नाही तर महात्मा फुलेने काय मांडलं, छत्रपती शाहू महाराजांनी काय मांडलं हे त्यांना लक्षात घ्यावं लागलं असतं. त्यामुळे मंडल आयोग हा जातीवादाने बरबटलेला होता. अँटी काँग्रेसिझम म्हणजे काँग्रेस विरोधाने सुद्धा तो बरबटलेला होता आणि योग्य पद्धतीने डिप्रेस्ड बॅकवर्ड क्लास आणि इंटरमिजिएट बॅकवर्ड क्लास यांचे 2 गट करायला पाहिजे होते. LR नाईकाच्या सूचनेप्रमाणे ते त्याने केले नाही, कारण त्यांना एक समूह निर्माण करून राजकारण साध्य करायचं होतं. पण आपण राजकारणाच्या बळी पडणार का, हा पण प्रश्न लक्षात घेतला पाहिजे. त्यामुळे मराठा समूहाला मला एकच सांगायचं आहे, आपण राष्ट्रीय समाजाचे घटक आहोत. वारकरी संप्रदायाचा आपल्याकडे धार्मिक तत्त्वज्ञान आहे आणि तुकाराम महाराजांसारखे, ज्ञानदेवांसारखे आपल्याला धार्मिक चिंतक लाभलेले आहेत. छत्रपती शिवराय, संभाजी महाराज यांच्यासारखे आपल्याला राजकीय योद्धे, क्रिएटिव्ह राजे आणि वेलफेअर स्टेट काय असतं त्याची कल्पना प्रत्यक्षात राबवणारे छत्रपती शिवराय आपल्यासमोर आहेत. आणि सर्व जाती समूहाला समान दर्जा देऊन त्यांच्याकडून राष्ट्रकार्य घडवून घेण्याची किमया छत्रपती शिवरायांनी करून दाखवलेल्या आहेत. त्या समूहाचा आपण घटक आहोत. आपण सगळ्या समूहाचा एक घटकच मानतो स्वतःला, म्हणून तर आपण स्वतःला राष्ट्रीय समाज म्हणून घेतो.
आणि तेच पुढे महात्मा फुलेंनी पण मांडणी केलेली आहे. आणि महात्मा फुलेंची मांडणी ही वर्णवर्चस्वाच्या विरुद्ध मांडणी आहे, हिंदू धर्माच्या विरुद्ध नाही, मराठा समाजाच्या विरुद्ध नाही. मराठा समाजाने जातीवाद केल्याचा उल्लेख महात्मा फुले करत नाहीत, हे लक्षात घ्या तुम्ही. आणि मराठा समाजाला महात्मा फुले कुणबी म्हणतात. विठ्ठलरामजी शिंदेंच्या कार्याबद्दलही आपण जाणून घेतलं तर आपल्या लक्षात येतं की पददलितांसाठी, अस्पृश्यांसाठी आणि सामान्य समाजासाठी विठ्ठलरामजी शिंदेंचे योगदान अतुलनीय आहे. अतुलनीय या शब्दावर मी अधोरेखित करतो, कारण त्यांनी खूप मूलभूत असं काम केलं, तत्त्वज्ञान मांडलं, त्याची भूमिका मांडली. 1/6 भारत अस्पृश्य आहे हे मांडणी त्यांनी केली आणि अतिशय सखोल संशोधन अस्पृश्यांची कशी निर्मिती झाली याच्याबद्दल विठ्ठलरामजी शिंदेंनी मांडलेलं आहे. सयाजीराव गायकवाडांचं कर्तृत्व तर राष्ट्रीय स्तरावर त्यांच्या तोडीचा त्यांच्या काळातला कोणताही राष्ट्रीय नेता पोचत नाही, एवढं व्यापक काम सयाजीराव गायकवाडांनी केलेलं आहे. सगळ्या राष्ट्रीय कार्यक्रमाला त्यांनी मदत केली. अगदी टिळकांचं कार्य असेल, गांधीजींचं कार्य असेल किंवा क्रांतिकारक असतील, म्हणजे योगी अरविंद तर त्यांच्याकडे सेक्रेटरी होते, दादाबाई नौरोजीसुद्धा त्यांच्या राज्यामध्ये काही काळ काम करत होते. महात्मा गांधी सयाजीरावांना बापू म्हणत होते, एवढा सयाजीराव गायकवाडांचा अधिकार होता. आणि फ्रेंच क्रांतीने दिलेली जी तत्त्वे आहेत ती तत्त्वे 1933 सयाजीराव गायकवाडांनी स्वातंत्र्य, समता आणि बंधुता आपल्या देशात आणली पाहिजे असं सगळ्या संस्थानिकांच्या परिषदेमध्ये भाषण केलेलं आहे. आणि अजून एक वैशिष्ट्य सयाजीरावांचं सांगतो आणि मी पूर्णविराम देतो. सयाजीराव गायकवाड हे म्हणजे दुसऱ्या जागतिक धर्म परिषदेचे अध्यक्ष होते. आपल्याला विवेकानंदांच्या बद्दल माहिती आहे. विवेकानंद हे पहिल्या जागतिक धर्म परिषद जी शिकागोला 1893 झाली त्या परिषदेमध्ये एक डेलिगेट म्हणून गेलेले होते. पण त्यांनी त्या ठिकाणी जी हिंदू धर्माच्या बद्दल, वेदांताबद्दल जी भूमिका मांडली त्या भूमिकेचं एकूण खूप त्या ठिकाणी सराहना झाली आणि त्यांचा त्या ठिकाणी सर्वांनी गौरव केला. विवेकानंदांचं त्या परिषदेतलं जे योगदान आहे ते सगळ्या भारतीयांनी लक्षात ठेवावं असंच आहे. परंतु त्याच स्तरावरची एक मोठी जागतिक परिषद त्याच ठिकाणी, जागतिक धर्म परिषद दुसरी 1933 जेव्हा आयोजित करण्यात आली, पहिली तर विवेकानंद गेले त्यावेळेला झाली होती, पण त्याच स्तरावरची तेवढीच मोठी, त्याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणात जेव्हा त्याच शिकागोमध्ये जागतिक धर्म परिषद झाली, त्या जागतिक धर्म परिषदेचे अध्यक्ष महाराजा सयाजीराव गायकवाड हे होते. आणि त्या ठिकाणी त्यांनी केलेलं भाषण पण लक्षात घेतलं तर ते अध्यक्ष असण्याचे योग्यतेचे होते. म्हणजे महाराजा सयाजीराव गायकवाडांचं साहित्यिक योगदान, प्रकाशक म्हणून योगदान, राष्ट्रीय नेत्यांना मदत करण्याचे योगदान, धार्मिक तत्त्वज्ञानाची मांडणी करण्याचे योगदान आणि लेखनसुद्धा सयाजीराव गायकवाडांनी स्वतः पण केलेलं आहे. विद्वत्ता प्रचूर असा राजा सयाजीराव गायकवाड आणि जगातल्या 25 प्रगत देशांमध्ये जे जे गव्हर्नन्स केला गेला, जे जे राबवलं गेलेले सगळी तत्त्व त्यांनी त्यांच्या राज्यात राबवली. आणि बडोदा संस्थान हे काही लहान संस्थान नव्हतं, त्यावेळेला 20 लाख लोकसंख्या त्यांच्या संस्थानात होती. त्यामुळे बडोदा संस्थान हे अत्यंत म्हणजे समाजकार्यासाठी वारंवार सरळ हाताने मदत करणारं, दुष्काळावर त्यांनी केलेली मात ही एक आदर्श म्हणून समोर ठेवता येईल असे त्यांचं कार्य आहे. मी सयाजीराव गायकवाडांच्या बद्दल तर अगदी प्रकर्षाने सांगेल की त्यांचं चरित्र, त्यांचं कार्य आपण लक्षात घेतलं पाहिजे. तसंच कार्य विठ्ठलरामजी शिंदेंचं पण लक्षात घेण्यासारखं आहे. आणि इतके महामानव आपल्या समाजाला आधुनिक काळात सुद्धा लाभलेले आहेत. त्यामुळे मराठा समाजाला जातीवाद करता येत नाही, मराठा समाजातल्या व्यक्तींना जातीवाद शिकवला गेलेला नाही, ही वस्तुस्थिती. जातीवाद करायची काही गरजही नाही आहे, कारण आरक्षणाचा विषय जातीशी संबंधित नसून परिस्थितीशी आणि प्रश्नांशी संबंधित आहे. ते प्रश्न संपले की आरक्षण संपलं पाहिजे असा घटनेचा आग्रह आहे, कारण जी समस्या आहे ती संपणार असेल तरच आरक्षण देण्याला फायदा आहे ना. समस्या संपणार नसेल अशा गोष्टीसाठी थोडी घटनेत तरतूद आहे. घटनेमध्ये काय म्हटलेलं आहे की फॉर दी ॲडव्हान्समेंट ऑफ दी सोशली आणि एज्युकेशनली आणि SC/ST क्लासेस. मग आता जर ॲडव्हान्समेंटसाठी काही स्पेशल प्रोव्हिजन करायचे असेल तर ती ॲडव्हान्समेंट कधीतरी व्हायलाच पाहिजे ना. आणि दुसरे जर मागं राहिले असतील त्यांना पण ॲडव्हान्समेंटची संधी मिळायलाच पाहिजे. आणि अशी तरतूद घटनेमध्ये आहे, आजसुद्धा आहे. कायद्यामध्ये तर OBC बद्दल तर सर्रास अनेक खटल्यामध्ये ती सुप्रीम कोर्टाने सांगितली गोष्ट. ते लक्षात असं घेतलं पाहिजे की
गरज नाही आणि आरक्षण हे जातीच्या आधाराने दिलं गेलं पाहिजे असला कुठलाही विषय करायची गरज नाही। आणि जाती विषमतेचा आरोप मराठ्यांवरती करण्याचं कोणी धाडस करत असेल तर त्यांना हे मागचे कर्तृत्ववान महापुरुष सांगितले पाहिजेत आणि जातीचा या अन्यायाशी काही संबंध जोडण्याचं काही कारण नाही आहे। जे काही अन्याय आहेत ते वर्णवर्चस्वाचे आहेत आणि जे काही अन्याय दिसत असतील त्याच्यामध्ये आर्थिक कारणं असतील, रिसोर्सेसची कारणं असेल। गावातली बलोतीदारी व्यावसायिक रचना ही रिसोर्सेसशी संबंधित आहे, ही आर्थिक रचना आहे, ही व्यावसायिक रचना आहे। ती गावाच्या बाहेर माणूस गेला तर त्याला ती लागू होत नाही, म्हणजे ती गावाच्या सीमेत लागू होणारी रचना आहे। ती दोन जातीची विषमता अधोरेखित करण्यासाठी केलेली रचना नाही। आणि हे समाजशास्त्रज्ञांनी अभ्यासकांनी जरूर लक्षात घेतलं पाहिजे की गावातली बलुतेदारी व्यवस्था, गावातली एकूण जी व्यवस्था आहे ती आर्थिक, व्यावसायिक आणि रिसोर्सेसची रचना आहे, ती जातींची रचना नाही। त्या गावातून एखादा माणूस गेला तर त्याला वेगळा व्यवसाय करण्याची मुभा आहे, म्हणजे ती जात न बदलताही त्याला व्यवसाय बदलता येतो। त्यामुळे आपण जातीवादाचा आरोप करून घेण्याची काही गरज नाही। कोणी करत असेल त्याला उत्तर दिलं पाहिजे, तुमचा जातीवाद तुमच्याजवळ ठेवा, कारण तुम्ही शुद्ध राजकीय भूमिकेतून बोलताय। हा जातीवादी शब्द कसा आला तर तो ब्राह्मणांनी वर्णवर्चस्वावरून मराठ्यांना शेकवण्यासाठी जातीवाद शब्द वापरायला सुरुवात केली। आणि मी आधीच पहिलंच वाक्य सांगितलं होतं की आपण कोणीतरी दोरी घालून देतो, चाकोरी घालून देतो, त्याच्यातच बोलत राहतो। असं न करता आपल्याला याच्याबद्दल आणि जातीवाद हा आरोपच मुळात चुकीचा आहे। जो काय आहे तो वर्णवर्चस्वाचा वाद आहे आणि दुसरा जो काही विषमता आहे ती रिसोर्सेसची, व्यावसायिक रचनेची आणि आर्थिक विषमता आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। आणि जे काही उच्च नीचता आहे ती वर्णाशी संबंधित आहे, ती जातीशी संबंधित नाही, कारण दोन जाती पॅरलल आहेत, त्यांचे एकमेकात व्यवहारच होत नसतील तर तिथं क्लॅश जातीच्या आधाराने येण्याचा प्रश्नच येत नाही। उच्च नीचता दोन समांतर जातीमध्ये दाखवण्याचा प्रश्नच येत नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे। त्यामुळे आपण हे जे महामानव आहेत त्यांची मांडणी ही जातीच्या पलीकडची आहे। त्यांनी विरोध केला, ब्राह्मण्याला विरोध केलेला आहे, त्यांनी मराठ्यांच्या राजकारणाला विरोध केलेला नाही आहे। तेव्हा मराठ्यांचं राजकारण तर नव्हतं, ही संकल्पना पण नव्हती। जमिनी, रिसोर्सेस आणि या ज्या गोष्टीचे आरोप केले जातात त्याच्यावर कदाचित वेगळा व्हिडिओ मी करीन, खूप लांबलेलं आहे आजचं हे प्रतिपादन। परंतु मराठा समाजाला मला ऑगस्ट क्रांती दिनाच्या सगळ्यांना मला शुभेच्छा द्यायच्या आहेत। त्याचबरोबर आपण हा चौथा जो वर्धापन दिन साजरा करतो मराठा क्रांती मोर्चाचा, त्याच्या शुभेच्छाही सगळ्यांना द्यायच्या आहेत। आणि आता आपल्याला आरक्षण मिळालेलं आहे, त्याच्या अजून भरपूर आपल्या विरोधात अजूनही लोक काड्या करत आहेत। त्याच्यानंतर सारथी अनेक प्रश्न समोर येत आहेत। त्याच्यानंतर ESBC आरक्षणातून जे आपले 2,500-3,000 हजार मुलांच्या नोकऱ्याचा प्रश्न आहे तोही अजून या सरकारने सोडवला नाही। पण हा प्रश्न आधीच्या सरकारने दिलेली देण आहे हेही विसरता कामा नये। या सगळ्यामध्ये जातीचं नाव घेऊन जेव्हा गोष्टी सांगितल्या जातात ते ज्याला जातीवाद म्हणता येत नाही, त्याला शुद्ध राजकारण म्हणावे लागेल किंवा त्यांचे हितसंबंध म्हणावे लागतील। एखादा जर कुठल्या OBC जातीतला एखादा सचिव असेल आणि तो मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करत असेल तर त्याला काही त्या जातीचा पाठिंबा आहे असं आपण समजायचं कारण नाही। तो त्या व्यक्तीच्या कुठल्या तरी हितसंबंधाशी जोडला गेलेला विषय असतो आणि त्यामुळे आपण असल्या छोट्या छोट्या गोष्टीला जातीवाद म्हणून आपलंच नुकसान करून घेतो आणि देशाचंही नुकसान करून घेतो। वर्णवर्चस्वाचा विषय आजही आहे, कारण अनेक ठिकाणी आजही सामान्य समाजाला, शूद्र प्रवर्गातल्या किंवा अनेक अस्पृश्य समूहातल्या लोकांना आजही शिरता येत नाही, ही वस्तुस्थिती, त्यात मराठा समाजही येतो। मुळात मुद्दा असा आहे की या सगळ्या गोष्टीला आपल्याला जर उत्तरं द्यायची असेल तर आपल्याला हे महामानवाचं कर्तृत्व जे आहे ते अभ्यासलं पाहिजे, मग आपले धोरणं ठरवले पाहिजे की आपल्याला उत्तर कसं देता येईल। त्यामुळे आपण अभिमान बाळगावा असा आपल्या समाजाचा इतिहास आहे, आपण अभिमान बाळगावा असं आपल्या समाजाचं योगदान आहे, सामाजिक उत्थानामध्ये योगदान आहे आणि ते जातीपातीच्या पलीकडे जाऊन केलेलं योगदान आहे। आणि जात न मानण्याची प्रक्रियाच मुळात मराठ्यांनी महाराष्ट्रामध्ये रुजवलेली आहे। ते वारकरी संप्रदाय असेल, छत्रपतींचं राज्य असेल किंवा सयाजीराव शाहू महाराज किंवा विठ्ठलरामजी शिंदेंचं काम असेल, या सगळ्यांनी ही परंपरा जपलेली आहे। यशवंतराव चव्हाणांनी ती जपलेली आहे, माननीय शरद पवारांनी ती जपलेली आहे की जातीपातीच्या पलीकडे जाऊन काम केलं पाहिजे। हे नावं का घेतो? कारण ते प्रातिनिधिक आहे, ते त्याच्यामध्ये आपण अनेक नावं घेऊ शकतो। या सगळ्यांनी ती जातीपातीच्या पलीकडे जाऊन काम करायची शिकवण आपल्याला दिलेली आहे।
तेव्हा आपण तेवढ्यापुरता तो विषय केला. समूहाचा हितसंबंध म्हणून आपण आरक्षणासाठी लढलो, परंतु आरक्षणाच्या पुढेही आपल्याला समाज निर्मिती करायची आहे. सगळ्या समाजाला बरोबर घेऊन आपल्याला राजकारणाच्या पलीकडचा समाज उभा करायचा आहे. आणि जे आज जातींचं अधोरेखन झालेलं आहे, ज्या जाती रेकॉर्डवर आणलेल्या आहे, ते पाप मराठ्यांनी केलेलं नाही आहे. ते पाप करणारा जसा मंडल आयोग आहे, तसे ज्या समूहाला लाभ मिळायला पाहिजे, आचंद्र सूर्य म्हणजे कायमचे लाभ मिळत राहावे म्हणून जातीवाद आहे असा अधोरेखित करण्याचा स्वार्थ ज्यांचा होता, त्यांनी या जाती अधोरेखित केलेल्या आहेत. त्याला तसा काही उच्च-निश्चित असल्या गोष्टीशी त्याचा काही संबंध नाही. उच्च-निश्चितता ही रिसोर्सेसशी संबंधित आहे, ती वर्णवर्चस्वाशी संबंधित आहे, ती व्यावसायिक रचनेशी संबंधित आहे, ती आर्थिक पॅरामीटर्स जे आहेत त्याच्याशी संबंधित आहेत. हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे जी मांडणी आपल्याला ऐकायला मिळते, जातीची विभाग